ही खूप जुनी गोष्ट आहे. एका लहानशा गावात एक ब्राह्मण आपल्या पत्नी आणि 2 मुलींसोबत राहत असे. तो खूप गरीब होता. तो भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असे. कसेबसे त्याने आपल्या दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले होते. पण गरिबी जणू त्याच्या नशिबातच लिहिलेली होती. तिचा पाठलाग त्याला सतत करावा लागत होता. एके दिवशी त्या ब्राह्मणाची पत्नी ती आपल्या पतीला म्हणाली, महाराज, मला श्रावण महिन्यात माझ्या मुलीला आणि जावयाला जेवणासाठी बोलवायचे आहे. म्हणून कृपया आज जाऊन आणखी भिक्षा मागा. पत्नीचे बोलणे ऐकून तो सकाळी लवकर भिक्षा मागण्यासाठी गावात गेला. त्याने दुपारपर्यंत भिक्षा मागणे सुरू ठेवले. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने एक स्वादिष्ट जेवण तयार केले. स्वयंपाक झाल्यावर ती काही कामासाठी स्वयंपाकघरातून बाहेर गेली. थोड्या वेळाने जेव्हा ती ब्राह्मण स्त्री परत आली, तेव्हा तिला दिसले की तिच्या सगळ्या पोळ्या गायब झाल्या होत्या. टोपलीत फक्त एक लहान आणि एक मोठी पोळी शिल्लक होती. हे पाहून त्या ब्राह्मण स्त्रीला आश्चर्य वाटले की सगळ्या पोळ्या कुठे गायब झाल्या. तेव्हा ती ब्राह्मण स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, बघा, स्वयंपाकघरातून सगळ्या पोळ्या गायब झाल्या आहेत. आता आपण काय करायचे? मी माझ्या मुलीला आणि जावयाला जेवायला बोलवले आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, जेवढे शिल्लक आहेत तेवढे मुलीला आणि जावयाला जेवण दे आणि त्यांना पाठवून दे. आज आपण उपाशी राहू. आपण दोघे पाणी पिऊ. थोड्या वेळाने ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, ठीक आहे, तुझ्या मुलीला आणि जावयाला जेवण दे आणि त्यांना पाठवून दे. मी भगवान महादेवांच्या दर्शनासाठी काशीला तीर्थयात्रेला जात आहे. तू घराची काळजी घे. घरी ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या मुलीला आणि जावयाला जेवण दिले. त्याला जेवण दिल्यानंतर निरोप देण्यात आला. जेव्हा ब्राह्मण काशीला पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की अनेक लोक ताटा आणि वाट्या बनवत आहेत. ब्राह्मणाने त्यांना विचारले, तुम्ही एवढी सगळी ताटं आणि वाट्या कोणासाठी बनवत आहात? तेव्हा ते म्हणाले, श्रावण महिन्यात काशी मंदिरात मेजवानी असते. ही ताटं आणि वाट्या त्या जागेसाठी बनवल्या जातात. मग तो ब्राह्मण खाली बसला आणि ताट व वाट्या बनवू लागला. त्या बनवल्यानंतर तो अन्न वाटप केंद्रावर पोहोचला. त्याने प्रथम देवताचे दर्शन घेतले. मग तो अन्न वाटप केंद्रांवर जेवायला गेला. आता त्या ब्राह्मणाने 2 ताटं मागवली. त्याने एका ताटातील जेवण स्वतः खाल्ले आणि दुसऱ्या ताटातील जेवण एका भांड्यात भरून, हे भांडे माझ्या बायकोसाठी आहे असे म्हणत गावाकडे जाणाऱ्या एका स्त्रीला दिले. ती स्त्री रोज गावातून दूध आणून काशीला विकायची. ती स्त्री ब्राह्मणाला म्हणाली, मी हे भांडे तुमच्या पत्नीला नक्कीच देईन. मग त्या स्त्रीने ते भांडे डोक्यावर ठेवले आणि गावाच्या दिशेने निघाली. गावाकडे जात असताना अर्ध्या वाटेत ते भांडे जड झाले. मग ते भांडे जड झालेले पाहून त्या स्त्रीला खूप आश्चर्य वाटले. तेव्हा ते भांडे डोक्यावर ठेवले होते तेव्हा ते खूप हलके होते. ते अचानक जड कसे झाले? त्या स्त्रीने ते भांडे डोक्यावरून खाली उतरवले आणि त्यात हात घालण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हात त्यात अडकला. तेव्हा ती स्त्री आणखी घाबरली आणि म्हणाली, हे देवा, ही एका ब्राह्मणाची देणगी आहे. ती स्त्री म्हणू लागली, हे देवा, ब्राह्मणाची देणगी ब्राह्मणाच्याच घरी जावो. असे म्हणून ती स्त्री घरी पोहोचल्यावर ती स्त्री ते भांडे आपल्या सासूला देत म्हणाली, आई, आता रात्र झाली आहे. हे एका ब्राह्मण स्त्रीचे भांडे आहे. मला ते तिला सकाळी द्यायचे आहे. त्या स्त्रीच्या सासूला मोह आवरला नाही. तिने ते भांडे उघडले आणि पाहिले की ते हिरे आणि पाचूंनी भरलेले होते. तिच्या मनात लोभ भरून आला. ती विचार करू लागली, मी हे भांडे माझ्यासोबत ठेवीन. हिरे आणि मोत्यांनी भरलेले आहेत. मी गव्हाणे दुसरे भांडे भरेन. मी ते त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरी पोहोचवून देईन. कोणाला कळणार तरी कसे? मग सासूबाई भांडे घेऊन ते गव्हाणे भरण्यासाठी आपल्या कोठारात गेल्या. त्यांनी भांडे उघडताच त्यातून किडे बाहेर येऊ लागले. सासूबाई खूप घाबरल्या. त्या म्हणाल्या, ब्राह्मणाने दिलेली भेट ब्राह्मणाच्या घरी जाऊ दे. आपला गहू पुन्हा गहूच होवो. तिने असे म्हणताच तिचा गहू पुन्हा गव्हात बदलला. सासूने सकाळी त्या ब्राह्मण स्त्रीला बोलावून तिचे भांडे तिच्या हातात दिले. ब्राह्मण स्त्रीने ते भांडे घेतले आणि ती घरी गेली.
जेव्हा तिने ते उघडले तेव्हा त्यातून हिरे आणि मोती बाहेर येऊ लागले. हे पाहून ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला. आता तिने धार्मिक विधी करण्यास सुरुवात केली. तिने पूजा हवन केले आणि मेजवान्या केल्या. आता ब्राह्मण स्त्रीने धार्मिक कार्य करण्यास सुरुवात केली. तिने गावात विहिरी, तलाव, धर्मशाळा उघडल्या. ती ब्राह्मण स्त्री धार्मिक कार्य करू लागली. दरम्यान तो ब्राह्मण महादेवाच्या दर्शनासाठी प्रवासाला निघाला. त्याचा प्रवास चालू असताना त्याला महादेव एका भिक्षूच्या वेशात तिथे उभे असलेले दिसले. भिक्षूच्या वेशात असलेल्या महादेवांना त्या ब्राह्मणाची परीक्षा घ्यायची होती. महादेवांनी विचारले, हे ब्राह्मणा, तू कुठे चालला आहेस? ब्राह्मणाने उत्तर दिले, मी अमरनाथ गुहेत महादेवांना भेटायला जात आहे. मी त्याचे दर्शन घेणार आहे. तेव्हा संतांच्या वेशात असलेल्या महादेवाने म्हटले, जर तू महादेवाचा खरा भक्त असशील तर या अग्नीत उडी मार. हे ऐकून तो ब्राह्मण अग्नीत उडी मारायला तयार झाला. तेव्हा महादेव म्हणाले, अरे नाही नाही, या अग्नीत नाही, तू या विहिरीत उडी मार. आता महादेवाचे ऐकून तो ब्राह्मण विहिरीत उड्या मारू लागला. तेव्हा महादेवाच्या वेशात असलेल्या संतांनी म्हटले, अरे नाही नाही, विहिरीत नाही, तू या भतभुजाच्या नरकात उडी मार. तुझे शिर मला दे. ब्राह्मण साधू बाबांचे शब्द ऐकून तो भतभुजाच्या भट्टीला आपले शिर अर्पण करू लागला. तेव्हा ऋषींचे रूप धारण करून महादेव म्हणाले, नाही नाही ब्राह्मणा, या तलवारीने तुझी मान काप. ब्राह्मणाने तलवार घेतली आणि तो त्याची मान कापू लागला. तेव्हा ऋषींचे रूप धारण करून महादेव भगवान शिवाने त्याच्या हातातून तलवार घेतली आणि म्हणाले, तू खरोखरच भगवान शिवाचा महान भक्त आहेस. ठीक आहे, माझ्या आश्रमात माझ्यासोबत राहा. त्यानंतर तो ब्राह्मण साधू बाबांसोबत त्यांच्या आश्रमात गेला. रात्र होण्याची वेळ झाली होती. साधूंचे रूप घेऊन महादेवाने त्या ब्राह्मणाला पीठ, डाळ, तांदूळ आणि इतर काही साहित्य दिले आणि जेवण बनवण्याची सूचना केली. ब्राह्मणाने प्रथम चूल पेटवली आणि त्यावर खिचडी ठेवली. मग त्याने पीठ मळायला सुरुवात केली. जसजशी खिचडी उकळू लागली तसतसे त्यातून पाणी गळू लागले. पाणी का गळत आहे ते ब्राह्मणाला समजत नव्हते. सांडलेल्या पाण्याचे काय करायचे? ब्राह्मणाने ते पाणी प्यायले, ज्यामुळे त्याचे तोंड भाजले. ब्राह्मणाने यापूर्वी कधीही पोळी आणि भाजी बनवली नव्हती. त्यामुळे काही पोळ्या करपल्या तर काही चांगल्या झाल्या आणि मग त्याने आमटी बनवली. पोळी आणि भाजी बनवल्यानंतर ब्राह्मणाने त्या एका ताटात ठेवून साधू बाबांकडे नेल्या आणि म्हणाला, हे साधू महाराज, कृपया आपले भोजन करा. महादेव म्हणाले, ब्राह्मणा, तू हे अन्न अशुद्ध केले आहेस, म्हणून मी ते खाणार नाही. तेव्हा ब्राह्मणाने विचारले, आता हे सर्व अन्न कोण खाणार? संतांचे रूप धारण करून महादेव म्हणाले, इथून अनेक प्रवासी जाणार आहेत. तू हे अन्न त्यांना खाऊ घाल. ब्राह्मणाने सर्व प्रवाशांना खाऊ घातले, पण अन्न कधीच संपले नाही. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात आले की हे बाबा दुसरे कोणी नसून हे स्वतः भगवान महादेव आहेत. तो ब्राह्मण त्या ऋषींच्या चरणी लीन झाला आणि म्हणाला, हे भगवान, मला दर्शन द्या. तेव्हा ऋषींचे रूप धारण करून भगवान महादेव त्या ब्राह्मणापुढे प्रकट झाले. तो ब्राह्मण म्हणाला, हे भगवान, आता मला अमरनाथ गुहेतही दर्शन द्या. परमेश्वर म्हणाला, पुत्रा, मी जिथे उभा आहे ती जागा अमरनाथ गुहा आहे. याबद्दल तुझ्या मनात कोणतीही शंका नसावी. तुझ्याकडे जे काही वरदान असेल ते मला माग, मला ते तुला द्यायचे आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे भगवान, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्वव्यापी आहात. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. मी खूप गरीब आहे. मी रोज भिक्षा मागतो, पण तरीही मी आणि माझी पत्नी पोटभर जेवू शकत नाही. मी खूप गरीब आहे. हे भगवान, कृपया माझे दारिद्र्य दूर करा. तेव्हा भगवान शिव त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे पुत्रा, तू श्रावण महिनाभर स्नान करा आणि महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करा. असे केल्याने तुमची सर्व गरिबी दूर होईल. भगवान शिवाने ब्राह्मणाला एक टोपली दिली आणि म्हणाले, पुत्रा, ही टोपली तुझ्याबरोबर घेऊन जा. तुझे काही मागशील ते यात तयार होईल. हे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि त्याने ती टोपली घेतली व तो घराकडे निघाला.
वाटेत त्याला एक तलाव दिसला. तो ब्राह्मण पाणी आणायला तलावाजवळ गेला. पाणी पिण्यासाठी त्याने जसा हात तलावात बुडवला तसे त्याच्या हातात एक बेलपत्र आले. ते बेलपत्र पाहून ब्राह्मणाला श्रावण महिन्यातील सोमवारची आठवण झाली. तो दिवस श्रावण महिन्याचा पहिला सोमवार होता. तिथे बसून त्याने मातीपासून अंगठ्याच्या आकाराचे एक शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा केली. मग तो विचार करू लागला, श्रावण महिन्याची गोष्ट मी कोणाला सांगू? तो आजूबाजूला पाहू लागला. तेव्हा त्याला शोधत काम करणारा एक शेतकरी दिसला. तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, भाऊ, मी श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करत आहे. तुम्ही माझी गोष्ट ऐकाल का? शेतकरी म्हणाला, भाऊ, तुमची गोष्ट ऐकेपर्यंत मी माझ्या शेताचा बराचसा भाग नांगरून ठेवलेला असेल किंवा माझ्या पिकांवर बरेच काम केलेले असेल. जा आणि तुझी गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी सांग. हे ऐकून ब्राह्मण दुःखी झाला आणि मागे फिरला. ब्राह्मण पुढे चालत जात असताना शेतकऱ्याच्या शेतात आग लागली. आता शेतकऱ्याच्या लक्षात आले की ब्राह्मणाची गोष्ट न ऐकल्यामुळे हे सर्व घडले होते. शेतकरी लगेच ब्राह्मणाकडे धावत गेला आणि म्हणाला, भाऊ, मला तुमच्या श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट ऐकायची आहे. मग तो ब्राह्मण खाली बसला आणि त्याने शेतकऱ्याला श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट सांगितली. गोष्ट संपताच शेतकऱ्याच्या शेतातील आग पूर्णपणे विझली. त्याची पिके सुरक्षित राहिले. त्यानंतर तो ब्राह्मण आपल्या घराच्या वाटेने पुढे निघाला. श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आला. तेव्हा त्याने पुन्हा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारची गोष्ट सांगितली. त्याने सोमवारी उपवास करायचे ठरवले. प्रथम तो स्नान करण्यासाठी तलावावर गेला. स्नान झाल्यावर त्याने मातीची अंगठ्या एवढे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली. पूजेनंतर त्याची गोष्ट ऐकायला तिथे कोणीही नव्हते. तेव्हा त्या ब्राह्मणाची नजर मेंढ्या आणि बकऱ्या चारणाऱ्या एका मेंढपाळावर पडली. त्याने त्या मेंढपाळाला पाहिले. मग तो ब्राह्मण त्या मेंढपाळाकडे गेला आणि म्हणाला, अरे दादा, आज मी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी उपवास करत आहे. माझ्या श्रावण महिन्यातील उपवासाशी संबंधित महादेवाची कथा तुम्ही ऐकाल का? दादा, माझ्या सोमवारच्या उपवासाची कथा ऐका. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून मेंढपाळाने नकार दिला. तो म्हणाला की तो कथा ऐकणार नाही. यामुळे ब्राह्मणाला खूप दुःख झाले आणि तो मागे फिरला. ब्राह्मण मागे फिरताच मेंढपाळाच्या सर्व बकऱ्या बेशुद्ध पडल्या. हे पाहून मेंढपाळ घाबरला. तो घाबरून ब्राह्मणाकडे धावत गेला आणि म्हणाला, भाऊ, मला तुमची श्रावण महिन्याची गोष्ट ऐकायची आहे. तो ब्राह्मण तिथे बसला आणि त्याने मेंढपाळाला श्रावण महिन्यातील सोमवारची एक गोष्ट सांगितली. गोष्ट संपताच मेंढपाळाच्या बकऱ्या उठून चरू लागल्या. त्यानंतर तो ब्राह्मण घरी परतला. त्यानंतर तो ब्राह्मण घराकडे परत चालू लागला. चालता चालता तो एका गावात आला. त्या गावात त्या ब्राह्मणाच्या दोन्ही मुली विवाहित होत्या. म्हणजेच त्या ब्राह्मणाच्या दोन्ही मुलींचे सासरचे लोक त्याच गावात राहत होते. त्या ब्राह्मणाला 2 मुली होत्या. मोठी मुलगी एका श्रीमंत घरात मोलकरीण होती, तर धाकटी मुलगी लग्न करून एका गरीब घरात आली होती. तो ब्राह्मण आधी आपल्या श्रीमंत मुलीकडे गेला आणि म्हणाला, मुली, आज श्रावण महिन्याचा 3रा सोमवार आहे. कृपया माझी गोष्ट ऐक. पण श्रीमंत मुलीने वडिलांची गोष्ट ऐकण्यास नकार दिला आणि म्हणाली, बाबा, तुमची गोष्ट ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. हे ऐकून ब्राह्मणाला खूप दुःख झाले आणि तो आपल्या दुसऱ्या गरीब धाकट्या मुलीच्या घरी गेला. जेव्हा ब्राह्मण धाकट्या मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा ती दारात उभी होती. तिने आपल्या वडिलांना थोरल्या मुलीचे घर सोडताना पाहिले होते. आता जेव्हा ब्राह्मण थोरल्या मुलीचे घर सोडून गेला तेव्हा तिच्या घरात आग लागली आणि चोरांनी घरातील सर्व संपत्ती चोरून नेली. जेव्हा ब्राह्मणाला हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला. येथे ब्राह्मण आपल्या धाकट्या मुलीला म्हणाला, मुली, आज श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी माझा उपवास आहे. तू माझी गोष्ट ऐक. धाकटी मुलगी वडिलांना भेटून तिला खूप आनंद झाला. त्यांनी आदराने तिचे स्वागत केले. ती म्हणाली, बाबा, मी पूजेचे साहित्य आणते. जेव्हा धाकटी मुलगी पूजेचे साहित्य घेऊन आली तेव्हा तो ब्राह्मण तिथे बसून
शिवलिंगाची पूजा करू लागला आणि तिला श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट सांगू लागला. गोष्ट संपताच तिचे घर अन्न आणि संपत्तीने भरून गेले. धाकट्या मुलीने तिच्या वडिलांना रहस्य विचारले. ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलीला सांगितले, मुली, श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाची गोष्ट ऐकल्यामुळे हे सर्व पुण्य मिळाले आहे. त्यानंतर ब्राह्मण घराकडे निघाला. जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्याचे गाव हिरव्यागार बागांनी भरलेले होते. आता 4था सोमवार आला होता. ब्राह्मणाने श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी गावासाठी मेजवानी आयोजित केली. त्याने संपूर्ण गावाला जेवायला बोलावले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, त्याने बटोईला जेवणासाठी आमंत्रित केले. त्यानंतर ब्राह्मणाने आपल्या पत्नीला बटोईची संपूर्ण कहाणी सांगितली. मग तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी तलावाकडे गेले. त्यांनी अंगठ्याच्या आकाराचे एक शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. घरी परतल्यावर ब्राह्मणाने बटोईकडे विविध पदार्थ मागितले, जेणेकरून तो संपूर्ण गावाला नैवेद्य वाटू शकेल. संपूर्ण गावाने त्या अन्नाचा आस्वाद घेतला. नैवेद्य इतके स्वादिष्ट होते की सर्वजण त्याची प्रशंसा करतच निघाले. मग त्या ब्राह्मणाने आपल्या गावाच्या राजासाठी प्रसाद पाठवला. राजाने यापूर्वी इतका स्वादिष्ट प्रसाद कधीच खाल्ला नव्हता. जेव्हा त्याने कारण विचारले तेव्हा सैनिक म्हणाले, महाराज, त्या ब्राह्मणाकडे एक भांडे आहे, ज्यात तो तुम्ही मागितलेली कोणतीही गोष्ट बनवू शकतो. राजा म्हणाला, असे भांडे माझ्या महालात असायला हवे. त्या ब्राह्मणाला त्याचा काय उपयोग आहे? मग राजाने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. मग सर्व सैनिक ब्राह्मणाकडे गेले आणि त्याच्याकडून टोपली घेऊन निघून गेले. तो बिचारा ब्राह्मण असह्य झाला. तो रडू लागला. टोपली मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला. तो मनातल्या मनात म्हणाला, आता मी संपूर्ण शहराला जेवण देईन. दुसऱ्या दिवशी राजाने संपूर्ण शहराला जेवणासाठी आमंत्रित केले. राजाने टोपलीकडून पदार्थ मागितले, पण टोपलीच्या पोटातले अन्न पुरेसे नव्हते. हे पाहून राजा संतापला आणि त्याने ब्राह्मणाला अटक करण्याचा आदेश दिला. जेव्हा सैनिक त्याला अटक करण्यासाठी ब्राह्मणाच्या घरी गेले तेव्हा तो ब्राह्मण आधीच पळून गेला होता. त्याला माहीत होते की टोपलीतील अन्न शिजलेले नसेल आणि राजाला हे अन्न नक्कीच मिळेल, नक्कीच कळेल व तो त्याला शिक्षा करेल. म्हणून तो ब्राह्मण जंगलात जाऊन लपला. जंगलात गेल्यावर त्या ब्राह्मणाला भगवान शिवाचे स्मरण झाले. त्याने विचार करायला सुरुवात केली की मी महादेवांना भेटून मदत मागितली पाहिजे. अशा प्रकारे तो ब्राह्मण महादेवांना शोधायला निघाला. पुढे जात असताना त्याला वाटेत एक नदी दिसली. त्या नदीने ब्राह्मणाला विचारले, हे बंधू, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मणाने नदीला सांगितले, मी महादेवांजींकडे जात आहे. मी त्यांना भेटून माझ्या समस्येवर उपाय मागेन. तेव्हा नदी म्हणाली, जर तू महादेवाला भेटलास तर तू माझ्या समस्येवरही उपाय विचारू शकतोस. ब्राह्मण म्हणाला, मी नक्कीच विचारीन, पण मला काय विचारायचे आहे? नदी म्हणाली, अरे भावा, माझ्या नदीचे पाणी कोणीही पित नाही. कोणताही सजीव, प्राणी, पक्षी, माणूस कोणीही माझ्या नदीचे पाणी पित नाही. जर चुकून कोणी माझ्या नदीचे पाणी प्यायलेच तर तो लगेच मरेल. मी अशी कोणती पापे केली आहेत की मला अशी शिक्षा व्हावी? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी महादेवाला नक्कीच विचारीन. मग तो ब्राह्मण पुढे चालू लागला. पण त्याला आंब्याचे झाड सापडले. तिथे अनेक कडू आणि तुरट आंबेही होते. झाड ब्राह्मणाला म्हणाले, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मण म्हणाला की मी देवाला भेटायला जाणार आहे. तेव्हा आंब्याचे झाड म्हणाले, जर तुला देव सापडला तर कृपया त्याला माझ्या दुःखावर उपाय विचार. मग तो ब्राह्मण पुढे चालू लागला. चालता चालता त्याला डोक्यावर ओझ्याची गाठोडे घेतलेली एक स्त्री भेटली. त्या स्त्रीने ब्राह्मणाला विचारले, हे बंधू, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मण म्हणाला, मी भगवान शिवाला भेटायला आणि माझ्या समस्यांवर उपाय विचारायला जात आहे. मग ती स्त्री म्हणाली, जर तुम्हाला देव सापडला तर कृपया त्याला माझ्या वेदनेवर उपाय विचारा. बघा दादा, माझ्या डोक्यावर एक मोठे ओझे आहे. या ओझ्याखाली मी चिरडली जात आहे. ही वेदना कशी कमी होईल हे तुम्ही देवाला विचारा.
मग तो ब्राह्मण पुढे चालू लागला. चालता चालता त्याला एक घोडा दिसला, ज्याच्या पाठीवर एक मोठा फोड होता. घोड्याने ब्राह्मणाला विचारले, दादा, तुम्ही कुठे जात आहात? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की मी माझ्या वेदना आणि दुःखांवर उपाय मागण्यासाठी भगवान शिवाला भेटायला जात आहे. मग तो म्हणाला, बंधू, जर तुम्ही भगवान शिवाकडे जात असाल तर माझ्या दुःखावरही उपाय विचारा. माझ्या पाठीवर एक फोड आहे, त्यामुळे मला खूप वेदना होतात, आणि जर कोणी घोडेस्वार माझ्या पाठीवर बसला तर त्या वेदनेमुळे मी त्याला खाली फेकून देतो. मग तो व्यक्ती मला काठीने जोरात मारतो. जर तुम्हाला भगवान शिव सापडले तर कृपया माझ्या वेदनांवर इलाज विचारा. माझ्या पाठीवर एवढा मोठा फोड का आहे? तो कधी बरा होईल? ब्राह्मण म्हणाला, मी तुमच्या वेदनांवर नक्कीच इलाज शोधून काढेन. मग तो ब्राह्मण पुढे निघून गेला. जसा तो पुढे गेला तशी त्याला एक गाय दिसली, जी तिच्या स्वतःच्या जमिनीवर राहत होती. ती आपल्या हरवलेल्या वासरासाठी व्याकुळ झाली होती. गाय सुद्धा तो ब्राह्मणाला म्हणाली, हे बंधू, माझ्या दुःखावरही उपाय शोधा. तुम्ही देवाला विचारू शकता, माझे हरवलेले वासरू मला कधी परत मिळेल? मी त्याच्या दुःखाने मरत आहे. ब्राह्मण गोमातेला म्हणाला, हे गोमाते, मी तुझ्या समस्येवर उपाय देवाकडे मागेन. ब्राह्मण आपल्या वाटेने पुढे निघाला आणि चालता चालता त्याला एका टेकडी जवळच्या बिळातून एक साप बाहेर येताना दिसला. तो अर्धा बिळाच्या आत आणि अर्धा बाहेर होता. सापाने ब्राह्मणाला विचारले. तो म्हणाला, हे दादा, कुठे चालला आहेस? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी भगवान महादेवांना भेटायला चाललो आहे. जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा माझ्या दुःखावर उपाय मागेन. तेव्हा नाग म्हणाला, हे दादा, तू सुद्धा माझ्या दुःखावर उपाय त्याच्याकडेच माग. त्यांना विचार, मी एका खड्ड्यात अर्धा अडकलो आहे, अर्धा आत आणि अर्धा बाहेर. माझी सुटका कशी होईल? मी खूप म्हातारा आहे. मी 100 वर्षांचा आहे. मला मुक्ती हवी आहे. बघ, मी चालू सुद्धा शकत नाही. मी माझ्या बिळातून बाहेर पडू शकत नाही आणि स्वतः शिकारही करू शकत नाही. तेव्हा तो ब्राह्मण सापाला म्हणाला, हे नागदेवा, मी देवाकडे तुझ्या समस्यांवर उपाय मागेन. मग तो ब्राह्मण पुढे निघून गेला. त्याला एक श्रीमंत व्यापारी भेटला. व्यापाऱ्याने ब्राह्मणाला विचारले, हो बंधू, तुम्ही कुठे जात आहात? ब्राह्मणाने उत्तर दिले, मी अमरनाथ गुहेतील भगवान महादेवांच्या दर्शनासाठी जात आहे. तो व्यापारी म्हणाला, भाऊ, जर तुम्ही देवाला भेटलात तर कृपया माझ्या समस्येवर उपाय विचारा. मी माझ्या घराचे छप्पर बांधून घेत आहे. जेव्हा जेव्हा मी ते बसवतो तेव्हा ते कोसळते. माझे घर पूर्णच होत नाहीये. माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे की माझे घर पूर्ण होत नाहीये? ब्राह्मण म्हणाला, मी तुमच्या समस्येवर उपाय नक्कीच महादेवाकडे मागेन. तो ब्राह्मण पुढे चालत राहिला आणि त्याला एका पिंपळाच्या झाडाखाली एक संत बसलेले दिसले. संतांनी ब्राह्मणाला विचारले, हे बंधू, कुठे चालला आहात? ब्राह्मणाने उत्तर दिले, मी भगवान शिवाला भेटायला चाललो आहे. मग भगवान त्याच्यासमोर प्रकट झाले. तो ब्राह्मण भगवान शिवाच्या चरणी पडला आणि रडू लागला. तो म्हणाला, हे प्रभू, तुम्ही मला जे काही सांगितले आहे, हे प्रभू, राजाने माझ्याकडून भेटवस्तू हिसकावून घेतली आणि चोरांनी माझ्या मुलीची सर्व संपत्ती चोरली. तिच्या घराला आग लागली आहे. हे देवा, माझे दुःख दूर कर. देव ब्राह्मणाला म्हणाला, पुत्रा, तू तुझ्या घरी परत जा. राजा स्वतः तुम्हाला बटोई परत करायला येईल. आपल्या चुकीबद्दल माफी मागेल आणि तुमच्या थोरल्या मुलीला श्रावण महिन्यातील सोमवारची गोष्ट सांगेल आणि सर्व काही ठीक होईल. मग त्या ब्राह्मणाने वाटेत भेटलेल्या सर्व दुःखी लोकांच्या दुःखावर उपाय विचारला. सर्वप्रथम ब्राह्मणाने नदीबद्दल विचारले. तेव्हा भगवान शिव म्हणाले की ती नदी मागील जन्मात वहिनी आणि मोठी वहिनी होती. त्या आपापसात भांडायच्या, त्यामुळेच या जन्मात ती खारट नदी झाली. मुला, तू त्या नदीचे पाणी प्यावेस. त्या नदीचे पाणी अमृतासारखे गोड होईल. मग तो ब्राह्मण आंब्याच्या झाडावरच्या सडलेल्या आणि कडू आंब्याबद्दल विचारले. तेव्हा देव म्हणाले, हे आंब्याचे झाड सुद्धा आपल्या मागील जन्माची फळे भोगत आहे. मागील जन्मात हे आंब्याचे झाड एक श्रीमंत व्यापारी होते. ते कोणालाही मदत करत नसे.
म्हणूनच या जन्मात ते आंब्याचे झाड झाले आणि त्याचे फळ कडू व तुरट आहे. बाळा, तू त्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून खा. त्या झाडावरचे सर्व आंबे साखरेच्या गोळ्यांसारखे आहेत. त्या दोन्ही सारख्याच गोड होतील. मग ब्राह्मणाने त्या स्त्रीच्या समस्येवर उपाय विचारला. भगवान शिव म्हणाले, पुत्रा, ती स्त्री सुद्धा तिच्या मागील जन्मातील कर्माची फळे भोगत आहे. तिच्या मागील जन्मात तिने स्वतः डिंकाची पोळी खाल्ली आणि आपल्या सासू नणंदेला थंड पोळी दिली. त्यामुळेच हे ओझे तिच्या डोक्यावर पडले आहे. पुत्रा, तू तिच्या गाठोडीला स्पर्श कर, तिचे ओझे आपोआप हलके होईल. मग ब्राह्मणाने घोड्याबद्दल विचारले. भगवान शिव म्हणाले, पुत्रा, मागील जन्मात हा घोडा आपल्या मालकाला रणांगणात मरण्यासाठी सोडून पळून गेला होता. म्हणूनच त्याच्या पाठीवर एक फोड आहे. पुत्रा, त्या फोडाला स्पर्श कर आणि घोड्यावर स्वार हो. सर्व काही ठीक होईल. मग ब्राह्मणाने सापाबद्दल विचारले. तेव्हा भगवान शिव म्हणाले की हा साप मागील जन्मात जन्मला होता. तो त्याच्या पापांचे फळ भोगत आहे. मागील जन्मी तो एक हिशोबनीस होता. तो लोकांना जमीन आणि दागिन्यांच्या बदल्यात पैसे उधार देत असे. अशा प्रकारे त्याने अनेक लोकांचे दागिने आणि जमिनी बळकावली. तो त्याची शिक्षा भोगत आहे. मुला, सापाला स्पर्श कर, तो लगेच मुक्त होईल. मग ब्राह्मणाने त्या श्रीमंत व्यापाऱ्याबद्दल विचारले, जो वारंवार घर बांधत असे आणि त्याचे छप्पर टाकल्याबरोबरच कोसळत असे. मग भगवान शिव म्हणाले, पुत्रा, हे माणूस आपल्या मागील जन्मांचे परिणामही भोगत आहे. त्याच्या मागील जन्मात त्याला संपत्तीची कमतरता नव्हती. त्याला एक मुलगा आणि एक लहान भाऊ होता. त्याचा धाकटा भाऊ खूप गरीब होता. तिला एक मुलगी होती. तिचे लग्न लावण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. धाकट्या भावाने मोठ्या भावाला लग्नासाठी पैसे मागितले, पण या मोठ्या भावाने त्याने आपल्या धाकट्या भावाच्या मुलीच्या लग्नाचा खर्च दिला नाही. तो त्या पापांचे परिणाम भोगत आहे. मुला, त्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांग की त्याने एका गरीब मुलीचे लग्न लावून द्यावे आणि तिला भरघोस हुंडा द्यावा. जर त्याने असे केले तर त्याचे घर बांधले जाईल आणि त्याचे छप्पर कधीही कोसळणार नाही. ब्राह्मणाने भगवान महादेवाला वंदन केले आणि आनंदाने घराकडे निघाले. मग वाटेत भेटलेल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला त्यांनी मदत केली. अशा प्रकारे सर्वांचे दुःख दूर करून ते आपल्या गावाकडे निघाले. त्या रात्री महादेव त्या गावाच्या राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, हे राजा, सकाळ होताच तू ब्राह्मणाकडून घेतलेले पैसे परत कर, कारण ते पैसे मीच त्याला दिले होते आणि तो माझा परमभक्त आहे. तो दरवर्षी श्रावण महिन्यात स्नान करतो आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करतो. जर तू त्याचा वाटा परत केला नाहीस तर मी तुला नष्ट करीन. मी तुझे सर्व राज्य, सुख आणि समृद्धी नष्ट करीन. सकाळी राजाने आपल्या पत्नीला आपले स्वप्न सांगितले. राजाची राणी म्हणाली, आता ब्राह्मणाची तिजोरी परत कर. श्रावण महिन्यात स्नान केल्याचे आणि सोमवारी उपवास केल्याचे फळ त्याला मिळाले आहे. ही भगवान महादेवांची देणगी आहे. तुम्ही त्याची तिजोरी परत करा. मग राजाने आपले सैनिक पाठवून त्याची तिजोरी परत केली. त्याला 100 सोन्याची नाणी दिली आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. अशा प्रकारे संपूर्ण श्रावण महिना निघून गेला. त्या ब्राह्मणाने संपूर्ण श्रावण महिनाभर स्नान केले आणि 4 सोमवारी उपवास पाळले. आपले उपवास आणि स्नान पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने संपूर्ण गावाला जेवणासाठी आमंत्रित केले. त्याने आपल्या 2 मुली आणि जावयांनाही बोलवले. त्यानंतर ब्राह्मणाने त्या ब्राह्मण स्त्रीला तिच्या 2 मुली आणि जावयांकडून भगवान शिवाची पूजा करवून घेण्यास सांगितले. त्यानंतर ब्राह्मणाने एका प्रवाशाकडून स्वादिष्ट पदार्थ घेतले आणि आपल्या मुली व जावयासह संपूर्ण गावाला भोजन दिले व उदार दानधर्म केला. जेव्हा ब्राह्मणाने आपल्या मुलीला आणि जावयाला निरोप दिला तेव्हा त्यांनी त्यांना संपत्तीचे विपुल पीक दिले. जेव्हा थोरली मुलगी घरी परत आली तेव्हा आगीत जळलेल्या सर्व वस्तू पुन्हा मूळ स्थितीत आल्या. चोरांनी चोरलेले पैसेही परत सापडले. म्हणून हे भगवान शंकर, हे भोलेनाथ, ज्याप्रमाणे तुम्ही ब्राह्मण आणि ब्राह्मणीला श्रावण महिन्यात स्नान करण्याचे
आणि सोमवारी उपवास करण्याचे फळ दिले, त्याचप्रमाणे ही कथा ऐकणाऱ्यांनाही जसे तुम्ही ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तसेच तुमचे आशीर्वाद द्या. हे भगवान शंकर, हे भोलेनाथ, ज्याप्रमाणे तुम्ही ब्राह्मण आणि ब्राह्मणीला श्रावण महिन्यात स्नान करण्याचे आणि सोमवारी उपवास करण्याचे फळ दिले, त्याचप्रमाणे ही कथा ऐकणाऱ्यांनाही त्या ब्राह्मणाप्रमाणे तुमचा आशीर्वाद द्या. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्यांची पापे आणि दोष दूर करा. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.